पवारांचा एक फॉर्म्युला आहे, पुरोगामीपणाच्या बाता हाणायच्या आणि जातीयवादावरती चर्चा घडवायच्या। मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर सध्या गोपीचंद पडळकर यांनी पोस्ट टाकले की जरांगे पाटील कसा जातीवाद करतायत। जरांगे शिंदे से बैर नहीं, देवेंद्र जी तेरी खैर नहीं। याचा अर्थ जरांगे शिंदे आणि पवार हे मराठा जातीचे आहेत आणि देवेंद्रजी ब्राह्मण जातीचे। म्हणजे ह्यांचं राजकारण काय चालू आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांना समजलंय। महाराष्ट्रामध्ये जे जातीयवादाचं विष पेरलं जात आहे त्याकडे जनता शून्यपणे बघते। पवारांचा एक फॉर्म्युला आहे, पुरोगामीपणाच्या बाता हाणायच्या आणि जातीयवादावरती चर्चा घडवायच्या। देवेंद्रजी तुम्हाला पुरून उरले, देवेंद्रजी कशातच सापडत नाही, तर मग त्यांच्या जातीवरती बोला। लहानपणापासून शरद पवारांच्याकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या, शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे आणि त्यामुळं लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणं गैर आहे। जसा बाप तशी लेक। सुप्रिया सुळे पुढे जाऊन हेही बोलतायत की अजित पवारांना सुद्धा सहानुभूती दाखवायची नाही। अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरतायत आणि सुप्रिया सुळे स्वतःतील किडकी बहीण महाराष्ट्राला दाखवतायत। पूजा यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राचे सगळ्यात जास्त नुकसान या नेत्यांमुळे झाले, जे सोयीस्कर मोर्चे आणि बंद करतात आणि नंतर पलटी मारतात। चुन्ना चुन्ना हे चुन्ना आहे का? प्रवीण कुलकर्णी या सरांचं असं म्हणणं आहे की जरांगेंनी 288 उभे करावे, मुख्यमंत्री व्हावे आणि आरक्षण द्यावे। त्यांना आणि शरद पवार पण माहित आहे हे शक्य नाही, पण फक्त डोकी भडकवायची आणि सत्ता मिळवायची। सत्ता मिळाली की यांचा माणूस कोर्टात जाणार आणि आरक्षण पण बंद आणि विषय पण बंद। पुन्हा विरोधात गेला तर तोच विषय काढून राजकारण। तर निखिल गोडके यांचं असं म्हणणं आहे की खंडोबाची शपथ घालून सांगितले तुम्ही भाजपला मतदान करायचं नाही म्हणून। ये सब धुआं है, आसमान थोड़ी है। वाह वाह वाह।